नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला मुगापासून रेसिपी दाखवणार आहे. मूग इडली पात्रामध्ये वाफवून, म्हणजे मुगाची ही रेसिपी इडली पात्रात वाफवून बनवणार आहे. तर नक्कीच पहा तुम्ही कशा पद्धतीने इडली पात्रात वाफवून काय बनतं आहे मुगापासून. तर नक्कीच पहा तुम्ही ही व्हिडिओ. हा मूग घेतलेले आहे मी, आज 4 घंटे भिजत ठेवले होते आणि 8 घंटे बांधून ठेवले होते चाळणीत. तर ते असे छान मोड आलेले आहेत त्याला. तर हे कोंब छान मस्त आलेले आहेत. तर ते आता मी घेते. हे धुवून घेतले होते पहिले पण आता पण परत एकदा धुते मी. स्वच्छ पाणी टाकून धुवून घेणार आहे एकदा परत. पहिले पण धुतले होते स्वच्छ, तर परत धुवून आता हे मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला वाटून घेणार आहे. पाहता अशा तऱ्हेने मी बनवणार आहे इडली पात्रामध्ये मुगाचं काहीतरी वेगळं पद्धत. तर नक्कीच पहा तुम्ही. आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचे आपल्याला आणि हे वाटून घ्यायचं, बारीक माहीम पेस्ट करून घ्यायची मस्त. तर आता इथे पाणी घातले मी आणि ह्याला पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे मी बाजूला ठेवलं ते आणि इथे मी आता घेणार आहे 1 वाटीभर रवा. तर आता वाटी भरून घेते मी पूर्ण 1 वाटी अशी रवा. पहा, हा रवा घेतलेला आहे 1 वाटी. बारीक रवा आहे, बारीक एकदम बारीक माहीम केलेला आहे, म्हणजे छोटावाला रवा असतो ना तो आहे. त्याच्या मी आता 1 वाटी ताक घेणार आहे. ते ताकात भिजत टाकणार आहे पूर्ण हा रवा. मिक्स करून घ्यायचा आणि ताकातच ठेवायचा थोडा वेळ, जास्त नाही. आपल्याला झटपट बनवायचा आहे पदार्थ तो. तर कशा पद्धतीने बनवायचा, अगदी मस्त नाश्ता, खमंग पौष्टिक नाश्ता बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर नक्कीच पहा तुम्ही कशा पद्धतीने मुगापासून पौष्टिक नाश्ता बनवते मी. तर आता हे जरा वेळ बाजूला ठेवते आणि आपलं मूग घेतलेलं आहे त्याच्यात वाटून पाणी टाकते जरासं. तर पाणी आता मी टाकते त्याच्यात, थोडंसं पाणी टाकून वाटून घेते. हे आता वाटून घेतले मस्त. आता झालेलं आहे आपलं वाटून हे. तर हे मूग हे पहा अशा पद्धतीने बारीक करायचं आहे बघा, ही पेस्ट करायची अशी. आता हे सर्व मी त्या भांड्यामध्ये ओतणार आहे. ओतलं ह्या भांड्यामध्ये. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, खूप छान टेस्टी पण आहे. तर तुम्ही नक्कीच करून पहा. असं पौष्टिक पदार्थ म्हणतात ना, कोंब आलेले खूप काही पौष्टिक पदार्थ खरंच फायबरने भरलेले असतात हे असे कडधान्य. तर ह्याचा बनवा काहीतरी वेगळं. ते जरासं हलवते तर हे काय गुठळ्या ह्याच्या सुटणार नाहीत. मी दुसरं घेते आता. हे बघा, ह्यानी रवीने हलवलं ना तर सगळ्या गुठळ्या त्याच्यात सुटून एकजीव होणार आहे त्याचा. मस्त एकजीव झाला आहे हे बघा, पाहू शकता तुम्ही. हां, आता हे पुरेसे आहे बघा, मस्त एकजीव झालेला आहे. आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं. असं सर्व आणि मिक्स करून घ्यायचं छान. ते मीठ लागलं पाहिजे सगळीकडे. आता इथे मी इथले पात्र घेतलेले आहे आणि ह्याला मी तेल लावून घेणार आहे. मी बनवणार आहे मुगाची इडली. एवढी पौष्टिक चविष्ट लागती. आपली इडली आहे तेवढी तर फुगत नाही इडली. आपण बनवतो ना ती इडली तेवढी तर फुगत नाही, पण तिला चव भरपूर आहे. त्या इडलीपासून हिला चव आहे आणि मुलं आणि मोठी माणसंसुद्धा एकदम चव असल्यामुळं खूप खातात ती इडली. तर तुम्ही नक्कीच पहा कशा पद्धतीने बनती इडली ही. खूप छान लागते. टेस्ट तर विचारू नका, एवढी मस्त टेस्ट लागते त्याची. तर नक्कीच नाश्त्यासाठी, हेल्दी नाश्त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने इडली बनवून घेऊ शकता. तर आता मी इडली ह्याला लावलेलं आहे. आता हे पीठ पण घेतलेलं आहे. तर इथे बघा, मी इनोचं एक पाकिट घेते आणि ते सोडून देणार आहे त्याच्यात. छान फुलती ती इडली, फुलण्यात मदत होती ती इडलीला, म्हणून इनो टाकायचं जरासं त्याच्यात. आणि म्हणजे कडधान्य आहे ना, म्हणजे बादावे नको,
म्हणून इनो टाकायचा. आणि प्रत्येक इडलीमध्ये इनो टाकतातच सर्वजण, त्याचा काय प्रश्नच नाही आहे. इनोनी किंवा सोडा किंवा असं बेकिंग सोडा असं काहीतरी टाकायलाच लागतं, तरच फुलतं सर्व. आता हे झालेलं आहे मिक्स करून. मी आता ह्या इडली पात्रामध्ये एक एक पळी ओतून घेते. पहिले आपलं हे सर्व बेटर 2 भांड्यांमध्ये भरलं पाहिजे एवढं करणार आहे मी. मस्त बेटर झाले. आंबटपणा पण आलेला आहे त्याला ताकामुळं. आणि चव फार लागते ह्याची. भले कमी फुगती, आता किती फुगन ती माहीत नाही मला, तरी पण कमी फुगली. मग असं मी बरेच वेळा केलेली नाही, एवढी फुगत नाही आहे ती, कमीच फुगते. पण आत्ता काय फुगती काय माहिती, मी आता बघूया पुढे. फुगली तर छानच आहे. तर मी ह्याचं केलेलं आहे ना, त्याच्यात ओतायचं सर्व. परत परत थोडं राहिलेलं आहे ना. आता हे इडल्या 7-7 14 इडल्या झालेल्या आहेत माझ्या. तर पहा आता एवढीशा एक वाटी घेतलेली आहे. आता इकडे पाणी पण ठेवलेलं आहे आणि हे द्यायच्या सोडून त्याच्यात असं मस्त 10 मिनटं नाहीतरी 7-8 मिनटात हे तयार होणार लगेच. झाकण दिलं ठेवून आता 7-8 मिनटं तोपर्यंत आपण इकडं चटणीची तयारी करू. इथं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं. सुक्कं खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. हे जरासं सुक्कंच खोबरं वाटून घ्यायचं, बाकी मग एकदम वाटत नाही ते असं ओलं केल्यावर. तर आता इथे टाक डाळा 1 चमचाभर, 4 मिरच्या टाकल्या आणि कोथिंबीर टाकून द्यायची. आणि त्याच्यात लिंबू पिळायचं. तुम्हाला वाटलं तर लिंबू पिळा किंवा चिंच घाला किंवा कैरी घातली तरी चालेल. तर मी याच्यात लिंबूच पिळलेला आहे. तर ही चटणी झालेली आहे आपली. मस्त रंग आलेला आहे चटणीला. कोथिंबीरीमुळे आणखीन छान रंग आला आहे त्याला. आता मी हे एका भांड्यात ओतून काढते. चटणी पण पटापट होती, वेळ लागत नाही. तर हे भांड्यात ओतून घेते मी ते सर्व बेटर चटणीचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं छान. आता हे मिक्स करून बाजूला ठेवते. आता इडली झाली का पाहूया आपली. ही इडली आपली झालेलीच आहे. मी आता उतरून बाजूला ठेवते इडलीचं आणि थंड व्हायला ठेवते बाजूला उतरून. आणि चटणीची फोडणी द्यायला तयार. एकदम फटाफट होते सगळं काही. 10 मिनटं पण नाही लागला मला, 10 ते 7 मिनटं 10 ते 12 मिनटं लागले हे सर्व करायला. जास्त वेळ लागला नाही मला. 10-12 मिनटातच होते सर्व. मोहरी टाकली. मोहरी जराशी फुलली का मग जिरं पण टाकून द्यायचं. आणि माझ्याकडे हिरव्या म्हणजे ओल्या लाल मिरच्या आहेत, तर 2-3 मी त्याच्यात सोडणार आहे. का की छान सुक्या घालण्यापेक्षा ओल्या आहेत तर ओल्या वापरू शकता तुम्ही, छान लागते ओल्याने. तर ह्या ओल्या 2-3 मिरच्या मी टाकून दिलेल्या आहे. छान दिसती पण छान चटणीमध्ये ही लाल मिरची. आणि वरून टाकते कोथिंबीर. छान फिरून घ्यायचं असं मस्त आणि गॅस बंद करून टाकायचा. म्हणजे तेवढ्याच याच्यात आपलं होऊन जाईल. हे बघा बंद केला गॅस. आता मी चटणीवर ओतून टाकणार आहे. मस्त तडका बसला आहे. चटणीचा सुगंध फार छान आलेला आहे आणि छान दिसती चटणी. चविष्ट चटणी झालेली आहे आपली. दिसतेच रंग छान, तर आणखीन खायला बी छान होणार आहे. आता आपली इडलीकडे जाणार आहे आपण. तर इडलीचं काढून घेते मी. हे बघा तरी पण बरी फुगलेली आहे. थोडी जाळी पडलेली आहे त्याला. पण हीच इडली आहे ना, कमी फुगलेली असली आहे, थोडीशी कमी फुगलेली. आपल्या इडल्या असतात तेवढ्या एवढी नाही फुलली, पण ती खूप चविष्ट आहे, खूप छान लागते ती. तर अशा पद्धतीने खरंच पौष्टिक इडली बनवा तुम्ही. नाश्ता मुलाबाळांना खायला घाला. हेल्दी नाश्ता म्हणतात ना, तो हेल्दी नाश्ता आहे. तर फार सुंदर बघा पडलेली आहे जाळी, तशी मऊ लागती चांगली. तरी पण एवढी आपली एवढी हलकी, ती कशी दुसरी तांदूळ आणि उडदाच्या डाळीची हलकी होती तशी एवढी झाली नाही आहे. तरी पण ठीक आहे, छान आहे. तरी पण अशा हेल्दी खाल्याने खूप पौष्टिक आहे, हेल्दी आहे, छान आहे. तरी पहा आणि ही ठेवून द्यायची आता. आणि मी आता त्याच्यावर चटणी ठेवणार आहे मध्ये. चटणीचा उपयोग करून मस्त असे बघा ठेवलेली आहे चटणी. ती बाजूची काढायची पण राहिलेली आहे. आणि मस्त चटणी आणि ती इडली तुम्ही खाऊ शकता. अगदी छान, रंग पण छान वेगळा आलेला आहे इडलीला.
तर मैत्रिणींना आवडली तर नक्कीच या हेल्दी चटणीसाठी तुम्ही लाईक करा आणि कमेंट द्या. जाळी तर पडलेली आहे पण जराशी कमी पडलेली आहे. तशीच पडती ती, पण खायला खूप हेल्दी आहे. त्याच्यामुळे नक्कीच मुलाबाळांना खायला घाला, बनवून पहा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आता मी पुढे सांगते मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत, आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर तुम्हाला कशी वाटली हेल्दी इडली? नक्कीच आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहून